मी ॲडव्होकेट गणेश पाटील, रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडेचा बेल दाखल केला होता. त्याच्यामध्ये सरकारी वकिलांचं म्हणणं आणि आयओचं म्हणणं मागवलं होतं. आयओने त्याच्यामध्ये त्यांचे ते गुन्हे आहेत म्हणून सांगितलं होतं आणि परत हे जर सुटले तर हे साक्षीदारांना गावगाव आणतील आणि ह्यांना जामिनावरती सोडण्यात येऊ नये असं सांगितलं. सेम तसं सरकारी वकिलांचं पण म्हणणं होतं आणि आमचं महत्त्व होतं की कोर्टामध्ये आम्ही आर्ग्युमेंट केलं की 8 जुलैपासून ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची पोलीस कस्टडीची गरज नाही, त्याच्यामुळे रिपोर्टिंगची गरज नाही आणि परमनंट रेसिडेंट आहेत ते आणि ह्यांना जामिनावरती सोडण्यात यावं. कोर्टाने सरकारी वकील आणि आयोचं म्हणणं आणि माझं उत्तर ऐकून आम्ही त्यामध्ये कोर्टाने आम्हाला 3 आरोपींना 20,000 रुपयाच्या रोख जामिनावरती सोडण्याचा हुकूम केलेला आहे. काय काय ऑर्डरमध्ये काय काय त्यांना काय ताकीद देण्यात त्यांना रोख जामिनावरती 20,000 रुपयाचं सोडलेलं आहे आणि परत त्यांना सांगितलं की साक्षीदारांच्यावरती दबाव वगैरे आणू नये. सर रमेश मातेच्या नावाला घ्यायला आणि त्याच्या विश्वास संदर्भात त्यांना दिला की त्यांना जामीन द्यावा. आम्ही जामीन मागच्या वेळी सांगितलं होतं की रमेश मात्रेने जामीन झालेला आहे आणि आम्हाला पण जामीन द्यावा म्हणून आम्ही सांगितलं होतं आणि कोर्टाने ते पण आमचं म्हणणं ग्राह्य धरलं.